आपण अजून काही महत्त्वाच्या घडामोडींकडे वळतोय। अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्र सरकारने तोडगा न काढल्यास थेट अलमट्टीवर धडक देऊ असा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिला। कोल्हापूरच्या उदगाव टोलनाका इथं सांगली कोल्हापूर मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी सतेज पाटलांनी हा इशारा दिला। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक घेतली। यावेळी आमदारांसह सर्वपक्षीय अलमट्टी धरण कृती समितीला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं। त्यामुळे सतेज पाटलांनी आक्रमक भूमिका घेत थेट रस्त्यावर ठिय्या मारला। यावेळी त्यांच्यासोबत आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यासह अनेक आमदार खासदारांसह राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान जोपर्यंत बैठकीकरता लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका घेतल्यावर अधिकाऱ्यांनी लेखी निमंत्रण दिल्यावर चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आलं। लोकांनी आणि शेतकऱ्यांनी आज अंकली पुलावर चक्काजाम आंदोलन केलं होतं। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार या चक्काजाम मध्ये उपस्थित होते। हजारोने या ठिकाणी दोन्ही जिल्ह्यातले कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित राहिले होते। आणि म्हणून राज्य सरकारला आमची मागणी आहे की कर्नाटक सरकारची चर्चा करावी आणि चर्चा करून या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या संदर्भात त्याचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला काय नुकसान पुराच्या माध्यमातून होतोय ह्याचा अभ्यास करून तात्पुरता तो या ठिकाणी निर्णय स्थगित करावा। केंद्र सरकारशी चर्चा महाराष्ट्र सरकारने ताबडतोब करावी। आता आपण टॉप 18 बातम्या बघूयात। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करियर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करियर। रजा सिद्दीक प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे। एटीएसच्या अधिकाऱ्यांनी नागपूर पोलिसांकडून तपासाची कागदपत्रे आणि इतर तपशील घेतला ताब्यात। धाराशिव शहरात जागोजागी दारूच्या बाटल्यांचा खच। जप्त केलेली दारू नष्ट करण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने पाळली नसल्याची नागरिकांची तक्रार। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका आरोपीला ताब्यात। सेवन गटातील आबासाहेब पवार याला अटक करण्यात आली असून आबा पवार ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी भाजपचा माजी नगराध्यक्ष बापू कनेचा भाचा। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या दौऱ्यावर असताना छगन भुजबळ मात्र येवल्याच्या दौऱ्यावर। त्यामुळे मंत्रिपद डावलल्यामुळे भुजबळ अजितदादांवर अजूनही नाराज असल्याची चर्चा। अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत सरकारने तातडीने तोडगा काढावा। तोडगा न काढल्यास अलमट्टीवर धडक देण्याचा सतेज पाटलांकडून इशारा। आता आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळणार आहोत। त्याआधी महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। जय हिंद यात्रा काढा पण सैन्य दलाचं मनोबल खच्ची होईल अशी वक्तव्य करू नका। राहुल गांधींना मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला टोला। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेपेक्षाही आमचे खासदार जास्त, तरीही शिष्टमंडळात का स्थान नाही? संजय राऊतांनी विचारला केंद्र सरकारला सवाल। भारताचं शिष्टमंडळ जगभरात जाणार असल्यानं पाकला भरली धडकी। भारताची नक्कल करत दहशतवाद्यांची पाठराखण करण्याकरता बिलावल भुट्टो आणि झरदारींनी पाठवणार परदेशात। अंबेजोगाई येथील रुग्णालयात जाऊन मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट। आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचं जरांगेंनी दिली ग्वाही। बेदम मारहाणी, शिवराज जखमी। सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्यांदाच भूषण गवई मुंबईत। पोलीस कमिशनर, चीफ सेक्रेटरी अनुपस्थित असल्याने गवईंनी व्यक्त केली नाराजी। अलमट्टीची उंची ज्याबाबत तोडगा काढा अन्यथा धरणावर धडक देऊ, सतेज पाटलांचा सरकारला इशारा। चक्काजाम आंदोलन घेतलं मागे।